नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्रित तारीख फिक्स काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जर केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही योजना राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचा जो तिन्ही हप्ते होते ते तिन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे, पण अद्यापही जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। आता लवकरच त्याची सुद्धा तारीख मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना चौथा हप्ता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना ही शेतकरी योजना जारी केलेली आहे असून नमो शेतकरी योजनेअंतर्गत 3 हप्त्याचे पैसे यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत दिलेले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जारी करण्यात सरकारने तारीख दिलेली आहे, ती म्हणजेच शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही जी योजना आहे या योजनेची जे वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून जे आहे ते 12000 रुपये जमा करीत असतात। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना एकच योजना आहेत। कारण की नमो शेतकरी योजना जी काही पीएम किसान योजनेमध्ये जर काही तुमची त्रुटी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार नाही। कारण की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार नाही, कारण की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकच योजना आहे। त्यामुळे आपले जे 3 प्रॉब्लेम असतात ते 3 प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरात लवकर खात्यावरती जमा होईल। ही एक आनंदाची बातमी। काही जर प्रॉब्लेम असतील त्या योजनेमध्ये तर तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल। लँड सेटिंग नो असेल, EKYC पेंडिंग असेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो करून घ्या। नमो शेतकरी योजनेचा लवकरात लवकर जो हप्ता आहे तो मिळणार आहे। आता आपण पाहू की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळेल। पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मी सांगू इच्छितो की 17 ऑगस्ट रोजी जे लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। कारण की नमो शेतकरी योजना आता जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहे, पण एक शक्यता म्हणून नमो शेतकरी योजनेचा सुद्धा मिळू शकतो। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर अद्यापही जे कापूस आणि सोयाबीन यासाठी जर जे कृषी अधिकाऱ्याकडे जर आपल्या अद्यापही जे फॉर्म आहे ते फॉर्म भरून दिले नसतील तर आपल्याला कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार नाही। लवकरात लवकर ते फॉर्म भरून द्या। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तो जॉईन व्हा, तिथे मी फॉर्म दिलेले आहेत। तसेच मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF सुद्धा देतो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।